सुप्रिया सुळे यांच्या मनासारखं होईना म्हणून फिसकटली. रात्रभर बैठका झाल्या, नेत्यांची अदलाबदल झाली, तरीही फिसकटली. 3 दिवसांमध्ये बरंच काही घडलं. पवार तो राजकीय प्रयोग पुन्हा करतायत, जो त्यांच्या तारुण्यामध्ये चालला होता. पवार तो प्रयोग पुन्हा करत आहेत, जिथे दिल्ली हदरली होती. पवार तो प्रयोग पुन्हा करतायत, ज्यात एक तर उभारी घेतील किंवा मग राजकीय कायमचे संपतील. लेकीची महत्वाकांक्षा म्हणा किंवा पवारांची झलक म्हणा, पण बरंच काही ते घडलं. 1980ची पक्षफूट आणि आघाडी सरकार आठवतंय. काँग्रेसमध्ये फूट घालून विरोधी पक्षांसोबत पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे पीडीएफची स्थापना करणारे आणि अवघ्या 30व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री होणारे पवार होते. 1917, 18 आणि 19चा काळ आठवतोय. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी स्वतंत्र पक्ष निर्माण करणं आणि विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावणे पवारांनी त्या काळी केलं होतं. 99चा काळ आठवतोय. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्वतंत्र स्थापना झाली. सोनिया गांधींच्या परदेशी जन्माच्या मुद्द्यावर काँग्रेसमधून बाहेर पडणं आणि नवीन पक्ष स्थापन करणं हा राष्ट्रीय राजकारणातील सगळ्यात मोठा पहिल्यांदा धक्का देणारे पवार होते. नंतर बरेच प्रयोग झाले आणि सगळ्यांना आत्ताचा माहिती असणारा 2019 महाविकास आघाडीचा प्रयोग. वैचारिकदृष्ट्या विरोधी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेससोबत गठबंधन करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक प्रवास. प्रयोग पवारांच्या साक्षीने झाला. 2023ला जेव्हा फुटली, अजित पवारांच्या बंडाला तोंड देऊन पक्षाचं विभाजन होऊ देणे आणि नवीन गट स्थापन करणं, ज्यांना त्यांच्या राजकीय वारशाला नवं आव्हान मिळालं होतं, तेही पवारांच्या कारकिर्दीत घडलं. त्यांच्या बॉम्बस्फोटातील भूमिका जी वादग्रस्त राहिली, असे बरेचसे राजकीय प्रयोग, अनुभव, छक्के पंजे पवारांनी त्यांच्या तारुण्यात केले. पवारांच्या तारुण्यातील हे निर्णय किंवा घटना यासाठी आठवून दिल्यात कारण पवार राजकीय प्रयोग करतात. फसले तर अनुभव आणि तरले तर चाणक्य ठरतात. हेच खरंय. हे आता का सांगतेय? कारण मागच्या 3 दिवसांमध्ये बरंच काही घडलंय. अजित पवार ज्या 22 तारखेला सगळं काही समोर येईल सांगत होते, ती 21 तारीख टळून गेली. आणि त्यात समोर काय आलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रात्रभर बैठकांचं सत्र. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता मावळली. संभाव्य आघाडीत तुटल्या जमा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून पेच. पण सोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या पक्षाला दिलेली ऑफर आणि त्यांनी नाकारलेली ऑफर. त्यामुळे दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडी तुटल्या जमा असल्याची सूत्रांची माहिती आहे. घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा अजित पवारांचा प्रस्ताव, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तो प्रस्ताव फेटाळला आणि दोन्ही पवार एकत्रित येणार याची चर्चासुद्धा त्यासोबतच मावळली. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाही यावर जरी शिक्का लागलेला असला तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार या चर्चांना महाराष्ट्रातील आणखी एक राजकीय बाजू उघड झाली. घडलं ते सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार घडलं, बिघडलं तेही सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार घडलं, अशा ऐकू येणाऱ्या चर्चा. ज्या सोनिया गांधी यांना परदेशी व्यक्ती म्हणून हिणवलं गेलं, ज्या इंदिरा गांधींविरोधात बंड केलं गेलं, ज्या काँग्रेस पक्षातून फुटून शरद पवार नावाचा उदय झाला, आजपर्यंत तोच शरद पवार नावाचा उदय हा काँग्रेससोबत आघाडीमध्ये सत्तेत म्हणा किंवा विरोधात म्हणा सोबत राहिले. ज्या काँग्रेससोबत किंवा काँग्रेसच्या विरोधात जाऊन आपली चूल मांडली, आज ते शरद पवार काँग्रेससोबतच राजकारण करतायत. हे मेसेज पुरेसा होता की अजित पवार आणि शरद पवार कधीही एकत्रित येऊ शकतात. पवारांचे वय वर्ष 25 उलटून गेले आहे. पवार आत्ता जे राजकीय प्रयोग करतायत, पवारांनी त्यांच्या तारुण्यात ते राजकीय प्रयोग केले आहेत. पंतप्रधान पदाच्या व्यक्तींना आव्हान दिले आहे, आव्हाने निर्माण केली आहेत, बंड केलेत, ते थंडही केलेत आणि राजकीय केलेले प्रयोग सक्सेसफुलही करून दाखवले. अजित पवारांसोबत तसाच काहीसा राजकीय प्रयोग 2014 सालापासून पवार करतायत. पहाटेचा शपथविधी. अजित पवारांची मनमानी होती का? होती, तर अजित पवारांसोबत इतकी डेअरिंग होती का? 2019ची फूट ही अजित पवारांच्या म्हणण्यानुसार झाली होती की जसे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ सांगतायत त्या पद्धतीने. भाजपच्या उंबरठ्यावरपर्यंत उभं राहण्यापर्यंत भूमिका ही पवारांनी बजावली. फक्त बेल वाजवली आणि पवार तिथून पळून गेले आणि असं दाखवलं की अजित पवारांनी भाजपचा दरवाजा जो आहे तो ठोठावला. असे अनेक प्रश्न होते. आत्ताही मधल्या काळामध्ये ज्या वेळी अजित पवार, शरद पवार एक होणार अशा चर्चा होतात, त्याचवेळी प्रश्न तयार होतो की मग राष्ट्रवादी कुणाची, घड्याळ कुणाचं, पक्षावर मालकी हक्क कुणाचा,
पक्षातील नेते कोणते चालणार कोण, ते जपणार कोण? कारण 2 फूट तयार झाले आहेत. आज पवारांसोबत उभी राहिलेली एक फळी आहे, ज्या जयंत पाटलांसारखी निष्ठावंत आहेत, आणि अजित पवारांसोबत एक गेलेली फळी आहे की जी अजित पवारांच्या पडत्या काळात किंवा अजित पवारांच्या बंडाच्या काळात साथ देणारी एक फळी आहे. ज्यावेळी या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार त्यावेळी या सगळ्याचं काय होणार हा प्रश्न आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोघांसाठी पाणी बसेल का, हाही प्रश्न आहे. आणि त्यामुळे 3 दिवसांपासून जे 26 तारीख जी काढली, ज्यावरती अजित पवार काय आहे ते सगळं समोर येऊन सांगणार होते, त्यामध्ये एवढंच समोर आलं की सुप्रिया सुळेमुळेच ही चर्चा फिसकटली आहे. सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात खलबतं होत आहेत. नंतर रोहित पवार, अमोल कोल्हे जाऊन बैठका करतायत. या सगळ्या गोष्टी सांगतायत. 2 पवार एक होण्याच्या मार्गावर आहे. आता ही युती आघाडी होती नाही होती हे सोडून द्या, पण एक शिक्का लागला की पवार राज्याच्या राजकारणामध्ये परत एक अभूतपूर्व कलाटणी देणारा निर्णय घेत होते. चिकटला की फिसकटली तशीच राहणार का हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी एक लक्षात घेऊन चला की बरंच काय काय घडलंय. पवारांनी त्यांच्या ऐन तारुण्यात केलेले राजकीय प्रयोग पवार पुन्हा करतायत. पवार पुन्हा एकतर अजित पवारांना तोंडावर पाडतायत किंवा मग आपला राजकीय चष्मा पुन्हा लावून बघतायत. सुप्रिया सुळे पवारांच्या राष्ट्रवादीतलं असं नेतृत्व आहे, सुसंस्कृत सुशिक्षित असताना एवढं डोकेबाज व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पडद्यासमोर असा एक चेहरा आणि पडद्यामागचा दुसरा चेहरा हा पवारांच्या राष्ट्रवादीत असो किंवा राष्ट्रवादीत नेहमीच या 2 चेहऱ्यांची चर्चा होत असते. आज अजित पवारांसोबत जाणं म्हणजे अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारणे, आणि ते नेतृत्व स्वीकारणं म्हणजे सुप्रिया सुळे यांना साईडलाईन होणं. हे पवारांना चालणार आहे. त्यामुळे आघाडी का झाली नाही, घड्याळ चिन्हामुळे झाली नाही की तुतारी चिन्हामुळे झाली नाही, यापेक्षा राष्ट्रवादी कुणाची या गोष्टीमुळे माझ्या मते ही युती आघाडी झाली नसावी असा अंदाज. आता या सगळ्या राजकीय समीकरणांकडे तुम्ही कसं पाहता? अजित पवारांचं भलं शरद पवारांसोबत आहे का? अजित पवारांच्या 2 मंत्र्यांची विकेट खाली दीड वर्षाच्या कालावधीत पडली आहे. अजित पवारांना महापालिकेत, अजित पवारांना नगर परिषदेत, अजित पवारांना झेडपीत भाजप कसं जमवून देत नाही? तिकडे 2 ठाकरे एक झालेत, आणि जेव्हा घर एक होतं त्यावेळी भल्याभल्यांना पाठ टेकावे लागते. हीच वेळ ओळखून अजित पवारांचं घर एक होण्याच्या मार्गावर होतं. मात्र पाठ कुठे टिकवायची हे घरात ठरत नाही का? काका पुतण्याच्या या संघर्षामध्ये होम राजकीय भविष्य कुणाला? अजित पवारांना जर ते राजकीय भविष्य असतं तर एका वर्षात 2 विकेट जाणं, नगर परिषद अध्यक्षपदी महापालिकांसाठी एकाकी पडणं, पक्षामध्ये 2 नेतृत्व तयार होणं. सुनील तटकरे आव्हान बनताना दिसत आहे, प्रफुल्ल पटेल आव्हान बनताना दिसत आहे. या सगळ्यांमध्ये काकांची मदत घेतल्याशिवाय अजित पवारांना राजकीय भविष्य आहे का? की अजित पवारांनी अंड करून आपलं राजकीय भविष्य सेफ केलंय? कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा.